श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरातील तिडके कॉलनी येथील हॉटेल SSK येथे बुधवार 23 एप्रिल रोजी सायंकाळी नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेच्या वतीनं वाहतूक उद्योगातील प्रगती आणि सहकार्यासाठी समर्पित वार्षिक संमेलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बस आणि कार को-फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, बस आणि कार को-फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हर्ष कोटक, नाशिक विभाग परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रसन्न पटवर्धन, बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट। आज इथे नाशिक जिल्हा संघटनेने एक प्रोग्राम घेतला होता की ज्याच्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती आणि त्याच्यासाठी मला इथं आमंत्रित केलेलं होतं लोकांना संबोधित करण्यासाठी। बघून मला अतिशय आनंद झाला। माझ्या माहितीप्रमाणे साधारण 300 ते 400 लोक तरी इथे आता आलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत। त्या विभागातल्या वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक इथे झाली आणि पुढे कसं काम करायची याची साधारणतः रूपरेषा ठरवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला होता। आपल्या स्वतःच्या लोकांचं प्रबोधन करणं आणि आपल्या ज्या काय अडचणी असतील ते योग्य पद्धतीने सरकारसमोर मांडणे हा या मीटिंगचा मुख्य उद्देश होता। मला वाटतं तो मुख्य उद्देश आज सफल होईल अशी आशा व्यक्त करतो। मी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा अध्यक्ष किशोर लोखंडे। आजचे आम्ही वार्षिक स्नेह संमेलन आमच्या संघटनेने आज SSK हॉटेलमध्ये ठेवलं होतं। त्यासाठी आम्ही आमचे बोकीचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, नंतर बोकीचे हर्षजी कोटक यांना सर्व आणि नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे शिंदे साहेब यांना आमंत्रित केलं होतं। तरी ते ह्या आमच्या कार्यक्रमात आले आणि त्यांना भरपूर आम्हाला सहकार्य केलं। त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांची जी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया आमच्या सभासदांसोबत समोर त्यांना आम्हाला द्यायची होती आणि सांगायची होती। आज जे काही नवीन नवीन बदल होत आहेत, काही इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत, काही अजून गॅसच्या गाड्या येत आहेत, अजून नवीन नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी येत आहेत ते त्यांनी सर्व त्याची माहिती आमचे सर्व जे आहेत वरिष्ठ त्यांनी आमच्या सभासदांना दिलेली आहे। धन्यवाद। जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना आहे ही आम्ही बेसिकली जे टुरिस्ट टॅक्सी आणि बस या संदर्भात आम्ही हे सगळं काम करतो आणि या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही आज आमचे बोकीचे जे नॅशनल हेड आहेत श्री प्रसन्न पटवर्धन त्यांना बोलवलेलं होतं आणि हर्ष कोटक साहेब होते त्यांना बोलवलं होतं आणि RTO साहेब होते यांना बोलवलेलं होतं की या तिघांच्या मार्गदर्शनामुळे गाडीचे ओनर किंवा जे गाडी चालवतात त्यांना व्यवस्थित सगळ्या नियमांचं मार्गदर्शन व्हावं आणि आपला उद्दिष्ट काय आहे आणि आपण आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला व्यवस्थित केलेलं आहे। त्यासाठी हा कार्यक्रम खास करून आयोजित केला गेलेला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बस आणि कार को-फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, महाराष्ट्र कमिटीचे व्हाईस चेअरमन महेंद्र लोले, बस आणि कार को-फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हर्ष कोटक, नाशिक विभाग परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।